सर, सांगा गंगा कुठून निघते आणि कुठे जाऊन मिळते? विद्यार्थी: सर, गंगा शाळेला याच्या बहाण्याने घरातून निघते आणि मंदिराच्या मागे जाऊन राजेशला मिळते व पचापच ठोकून घेते व त्याचं चोखते. हनीमूनचा ताल. काय सांगू तुले बाई हनीमूनचा ताल. दिवस रात्र एकच काम, झाले माये हाल. पहिल्या दिवशी मले लय जोरात दुखलं, भलं मोठं डेंगणं मले लय जोरात खुपलं. रक्त निघालं तरी थांबेच नाही हा घडी. कवा करे प्रेमानं, कवा मारू उडी. कायचं काय दार्जिलिंग अन गंगाटोक, फक्त होतं त्याचं लिंग अन माझं भोग. दर तासांनी मुतायला लागली की पावसाळा, गोट्या घट्ट झाल्या की हिवाळा आणि गोट्या सैल झाल्या की उन्हाळा. बाकी हवामानशास्त्र वगैरे अंधश्रद्धा. मुलगा: पप्पा आपण कुठे चाललोय? वडील: दुबई. मुलगा: तिथे आपण मिया खलिफावर चढणार ना? वडील: बुरुज खलिफा रे येडपटा, तुला किती वेळा सांगितले बिप्या बघू नको. रिश्तेदार: बेटा आगे जिंदगी में क्या करोगे? जवाब: कुछ भी करूँगा पर किसी के घर जाके उनके बच्चों से ऐसे सवाल नहीं करूँगा. पति बाल कटवाकर घर लौटा और पत्नी से बोला, देखो मैं तुमसे 10 साल छोटा लगता हूँ या नहीं? हाँ जी, पत्नी बोली. मुंडन करवा लेते, ऐसा लगता अभी अभी पैदा हुआ. बंड्या रात्री त्याच्या बायकोचे बॉल चोखत वरून बोटं फिरवत तिला बोलला, अगं बाजारात चांगल्या डिझाईनचे नेकलेस आलेत. लगेच ती ताडकन उठली व रागात बोलली, अजिबात तोंडात घेणार नाही. एक बाई आपला डावा बॉल उघडा ठेवून रस्त्यावर व्हॉट्सअपवर चॅट करत जात असते. लोक बघत असतात, पण काय बोलावं कुणाला ह्यात समजत नाही. शेवटी एक देवमाणूस तिथे जाऊन तिला विचारतो, हे काय चाललंय? ती बाई अचानक भानावर येते आणि किंचाळते. तिच्या बायला पोरगं इष्टीतच राहिलं वाटतं. ती पोराला बॉल उघडून दूध पाजत. तो, चल ना आज रात्री पचापच करूया, घरी कोणी नाहीये. ती, नको रे, तू तर 2 मिनिट सुद्धा टिकत नाही. सर, सांगा गंगा कुठून निघते आणि कुठे जाऊन मिळते? विद्यार्थी: सर, गंगा शाळेला याच्या बहाण्याने घरातून निघते आणि मंदिराच्या मागे जाऊन राजेशला मिळते व पचापच ठोकून घेते व त्याचं चोखते. हनीमूनचा ताल. काय सांगू तुले बाई हनीमूनचा ताल. दिवस रात्र एकच काम, झाले माये हाल. पहिल्या दिवशी मले लय जोरात दुखलं, भलं मोठं डेंगणं
मले लय जोरात खोकलं. रक्त निघालं तरी थांबेच नाही हा घडी. कवा करे प्रेमानं कवा मारू उडी. कायचं काय दार्जिलिंग अन गंगाटोक, फक्त होतं त्याचं लिंग अन माझं भोग. दर तासांनी मुतायला लागली की पावसाळा, गोट्या घट्ट झाल्या की हिवाळा, आणि गोट्या सैल झाल्या की उन्हाळा. बाकी हवामानशास्त्र वगैरे अंधश्रद्धा. मुलगा: पप्पा आपण कुठे चाललोय? वडील: दुबई. मुलगा: तिथे आपण मिया खलिफावर चढणार ना? वडील: बुरुज खलिफा रे येडपटा, तुला किती वेळा सांगितले बिप्या रिश्तेदार: बेटा आगे जिंदगी में क्या करोगे? जवाब: कुछ भी करूँगा, पर किसी के घर जाके उनके बच्चों से ऐसे सवाल नहीं करूँगा. पति बाल कटवाकर घर लौटा और पत्नी से बोला, देखो मैं तुमसे 10 साल छोटा लगता हूँ या नहीं? हाँ जी, पत्नी बोली. मुंडन करवा लेते, ऐसा लगता अभी अभी पैदा हुए हैं. बंड्या रात्री त्याच्या बायकोचे बॉल चोखत वरून बोटं फिरवत तिला बोलला, अगं बाजारात चांगल्या डिझाईनचे नेकलेस आलेत. लगेच ती ताडकन उठली व रागात बोलली, अजिबात तोंडात घेणार नाही. एक बाई आपला डावा बॉल उघडा ठेवून रस्त्यावर व्हॉट्सअपवर चॅट करत जात असते. लोक बघत असतात, पण काय बोलावं कुणाला ह्यात समजत नाही. शेवटी एक देवमाणूस तिथे जाऊन तिला विचारतो, हे काय चाललंय? ती बाई अचानक भानावर येते आणि किंचाळते. तिच्या बायला पोरगं इष्टीतच राहिलं वाटतं. ती पोराला बॉल उघडून दूध पाजत होती. ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी राहा, हसत राहा. ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी राहा, हसत राहा.